नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 2 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, शाळकरी मुलींसाठी दरमहा 3 दिवसांच्या मासिक पाळी रजेचा प्रस्ताव कोणत्या राज्याने जाहीर केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ. केरळ सरकारने शाळकरी मुलींसाठी दरमहा 3 दिवसांच्या मासिक पाळी रजेचा प्रस्ताव जाहीर केला आहे. हा प्रस्ताव 29 मे 2026 रोजी केरळ विधानसभेत मांडण्यात आला. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी धोरणात्मक अभिभाषणाद्वारे ही घोषणा केली. हा प्रस्ताव व्ही.डी. सतीशन यांच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट सरकारचा भाग आहे. प्रोजेक्ट मेन्स्ट्रुअल डिग्निटी. केरळ सरकारचा हा प्रस्ताव प्रोजेक्ट मेन्स्ट्रुअल डिग्निटीशी संबंधित आहे. हा उपक्रम महिला आणि बालमैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी राबविण्यात येत आहे. शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी मासिक पाळी स्वच्छता आणि सुविधा उपलब्ध करून देण्यावर यामध्ये भर दिला जात आहे. रजा घेतलेल्या विद्यार्थिनींसाठी यामध्ये वीकेंड कॅचअप क्लासेस आयोजित करण्याचाही प्रस्ताव आहे. केरळ राज्याबद्दल बघूया. केरळची स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. अधिकृत भाषा वापरली जाते मल्याळम. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन आणि राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. राष्ट्रीय उद्याने बघा, पेरियार राष्ट्रीय उद्यान, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान आणि एरविकुलम राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत श्री पद्मनाभस्वामी मंदिर, गुरुवायूर मंदिर, मलायट्टूर चर्च आणि चेरामन जुमा मस्जिद. प्रश्न दुसरा आहे, आंतरराष्ट्रीय योग दिन 2026चा मुख्य कार्यक्रम कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोलकाता. इंडियामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन 2026चा मुख्य कार्यक्रम कोलकाता येथे आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम 21 जून 2026 रोजी आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी 27 मे 2026 रोजी या स्थळाची घोषणा केली. घोषणा खजुराहो ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स येथे आयोजित योग महोत्सव 2026 दरम्यान करण्यात आली. संयुक्त राष्ट्र महासभेने 2014 मध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला होता. पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आला. 21 जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस सुद्धा मानला जातो. या वर्षीची थीम बघूया, जी आहे योगा फॉर हेल्दी एजिंग. आयुष मंत्रालयाने योगा संगम पोर्टल पुन्हा सुरू केले आहे आणि या पोर्टलद्वारे ऑनलाईन नोंदणी आणि जनसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रश्न तिसरा आहे, भारतीय वायुदलाने प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स तंत्रज्ञानासाठी कोणत्या संस्थेसोबत करार केले आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, IIT बॉम्बे. इंडियन एअरफोर्सने 27 मे 2026 रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेसोबत 3 सामंजस्य करार केले आहेत. हे करार सुखोई Su-30 MKI लढाऊ विमानांच्या प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत. कराराअंतर्गत प्रोग्नोस्टिक आणि प्रिस्क्रिप्टिव्ह मेंटेनन्स प्रणाली विकसित करण्यात येणार आहेत आणि या प्रणालींचा उपयोग लष्करी विमानांच्या देखभाल आणि तांत्रिक कार्यक्षमतेसाठी केला जाणार आहे. Su-30 MKI विषयी जाणून घ्या. सुखोई Su-30 MKI हे दुहेरी इंजिन असलेले बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. हे विमान रशियाच्या सुखोई कंपनीने विकसित केले आहे. भारतात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL मार्फत परवाना कराराअंतर्गत याचे उत्पादन केले जाते. महत्त्वाच्या संकल्पना जाणून घ्या. प्रोग्नॉस्टिक मेंटेनन्स म्हणजे काय, तर उपकरणाचे उर्वरित उपयुक्त आयुष्य म्हणजेच रिमेनिंग युजफुल लाईफ मोजणे, यालाच म्हटलं जाते प्रोग्नॉस्टिक मेंटेनन्स. आणि प्रिस्क्रिप्टिव्ह मेंटेनन्स म्हणजे डेटा विश्लेषणाच्या आधारे देखभालीसाठी आवश्यक उपाय सुचविणे, असा याचा अर्थ होतो. पुढला प्रश्न, रशिया आणि तालिबान नेतृत्वाखालील अफगाणिस्तान यांच्यात लष्करी तांत्रिक सहकार्य करार कधी करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 27 मे 2026 रोजी. रशिया आणि तालिबान नेतृत्वाखालील अफगाणिस्तान यांच्यात 27 मे 2026 रोजी लष्करी तांत्रिक सहकार्य करार करण्यात आला. हा करार मॉस्को प्रदेशातील इंटरनॅशनल सिक्युरिटी फोरम दरम्यान करण्यात आला. रशियाचे सुरक्षा परिषद सचिव सर्गेई शॉइगू आणि अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मोहम्मद याकूब यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
लष्करी तांत्रिक सहकार्य म्हणजेच मिलिटरी टेक्निकल कॉर्पोरेशनमध्ये संरक्षण उपकरणे, प्रशिक्षण, देखभाल, लॉजिस्टिक, सुरक्षा समन्वय इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. राजनैतिक महत्त्व बघा. जुलै 2025मध्ये रशिया हा तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा पहिला देश ठरला. मॉस्को येथे तालिबान राजदूताची अधिकृत मान्यता स्वीकारण्यात आली आणि 2021 नंतर अफगाणिस्तानने अनेक प्रादेशिक शक्तींशी संबंध प्रस्थापित केले असले तरी औपचारिक मान्यता याची मर्यादित राहिली आहे. प्रश्न 5वा. कझाकस्तानने आपल्या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पासाठी कोणत्या देशाशी सहकार्य करार केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रशिया. रशिया आणि कझाकस्तान यांनी 28 मे 2026 रोजी कझाकस्तानच्या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पासाठी करार केला. या प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे $16.5 अब्ज इतकी आहे. रशिया सुमारे 85% निधी एक्सपोर्ट लोनच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे. रोसॅटॉम ही रशियाची सरकारी अणुऊर्जा कंपनी या प्रकल्पाचे नेतृत्व करणार आहे आणि हा प्रकल्प कझाकस्तानच्या दक्षिण पूर्व भागातील उल्केन गावात लेक बल्खाश किनारी उभारला जाणार आहे. प्रकल्पात 2 VVER 1200 3+ रिॲक्टरचा वापर करण्यात येणार आहे. आता हे VVER 1200 3+ रिॲक्टर काय आहेत? तर हा प्रेशराइज्ड वॉटर रिॲक्टर प्रकारातील अणुभट्टी डिझाईन आहे. जनरेशन 3+ श्रेणीतील असल्याने यात प्रगत सुरक्षा प्रणाली आहेत आणि हा रिॲक्टर रशिया आणि इतर अनेक देशातील अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये सुद्धा वापरला जातो. या प्रकल्पाचा कालावधी आणि क्षमता. प्रकल्पाचे बांधकाम 2027 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. पहिला रिॲक्टर 2034च्या सुरुवातीस किंवा 2030च्या दशकाच्या मध्यापर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. कझाकस्तानने 2035 पर्यंत 2.4 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य यामध्ये ठेवले आहे आणि कझाकस्तान हा जगातील सर्वात मोठा युरेनियम उत्पादक देश आहे. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न 6वा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या संघर्ष संबंधित लैंगिक हिंसाचाराच्या काळ्या यादीत 2026 मध्ये कोणत्या 2 देशांचा समावेश करण्यात आला आहे? प्रश्न 6चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इस्रायल आणि रशिया. युनायटेड नेशन्सने 28-29 मे 2026 रोजी जारी केलेल्या वार्षिक अहवालात इस्रायल आणि रशिया यांच्या सशस्त्र आणि सुरक्षा दलांचा संघर्ष संबंधित लैंगिक हिंसाचाराच्या काळ्या यादीत समावेश करण्यात आला आहे. 2025च्या अहवालात विविध देशातील 77 सरकारी आणि बिगर सरकारी घटकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. युनायटेड नेशन ब्लॅकलिस्ट म्हणजे काय? संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस दरवर्षी कॉन्फ्लिक्ट रिलेटेड सेक्शुअल व्हायोलन्स संदर्भातील अहवाल प्रकाशित करतात. या यादीत पुढील गंभीर गुन्ह्यांमध्ये संशयित घटकांचा समावेश केला जातो, जसं की बलात्कार, लैंगिक गुलामगिरी, सक्तीची नग्नता, जननेंद्रियांवरील हिंसा आणि इतर लैंगिक अत्याचार. इस्रायलचा समावेश यामध्ये का बरं करण्यात आला आहे? तर इस्रायलचा या काळ्या यादीत प्रथमच समावेश करण्यात आला. हा समावेश पॅलेस्टिनी कैद्यांवरील कथित लैंगिक अत्याचारांच्या घटनांशी संबंधित आहे. 2023 ते 2025 दरम्यान गाझा आणि वेस्ट बँक येथे नोंदवलेल्या घटनांमध्ये सामूहिक बलात्कार, सक्तीची नग्नता, अपमानास्पद तपासण्या यांचा समावेश होता. रशियाचा समावेश यामध्ये का बरं करण्यात आला आहे? तर युक्रेन युद्धादरम्यान युद्धकैदी आणि नागरिकांवरील लैंगिक अत्याचारांमुळे रशियाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. अहवालात 310 सत्यापित प्रकरणांची नोंद करण्यात आली असून बहुसंख्य पीडित यामध्ये पुरुष होते. प्रश्न 7वा आहे. ग्लास सबस्ट्रेट आधारित सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी ओडिसाने कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंटेल. ओडिसा सरकारने 28 आणि 29 मे 2026 रोजी इंटेल आणि 3D ग्लास सोल्युशन्ससोबत सामंजस्य करार म्हणजेच MOU केला आहे. हा प्रकल्प भारतात ग्लास सबस्ट्रेट आधारित सेमीकंडक्टर पॅकेजिंग तंत्रज्ञान आणण्यासाठी राबविण्यात येणार आहे. प्रकल्प भुवनेश्वरमधील इन्फो व्हॅली येथे उभारण्यात येणार आहे. सेमीकंडक्टर पॅकेजिंग म्हणजेच काय? तर इंटिग्रेटेड सर्किट्सचे संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक प्रणालींशी जोडणी करण्याची प्रक्रिया, यालाच काय म्हटलं जाते? सेमीकंडक्टर पॅकेजिंग. ग्लास सबस्ट्रेटचा वापर यामध्ये ॲडव्हान्स्ड पॅकेजिंगमध्ये हाय डेन्सिटी इंटरकनेक्शनसाठी केला जातो.
इंडिया सेमीकंडक्टर मिशन, तर या प्रकल्पाला ऑगस्ट 2025मध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत मंजुरी देण्यात आली होती. हा प्रकल्प 3D ग्लास सोल्युशन्स USAच्या भारतीय उपकंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. भारतीय उपकंपनी कोणती आहे, तर त्याचं नाव आहे हेट्रोजिनस इंटिग्रेशन पॅकेजिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. प्रकल्पासाठी लागणारा खर्च बघा, तर प्रकल्पाची एकूण किंमत आहे 1943.53 कोटी. यामध्ये केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे 799 कोटी रुपये आणि राज्य सरकारकडून मदत मिळणार आहे सुमारे 399.5 कोटी रुपये. याचा उपयोग काय आहे, तर कृत्रिम बुद्धिमत्ता, हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग, संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स, पुढील पिढीची दूरसंचार प्रणाली इत्यादी बाबींसाठी या गोष्टीचा उपयोग होणार आहे किंवा हे काय आहे याचे औद्योगिक महत्त्व आहे. व्यावसायिक उत्पादन ऑगस्ट 2028पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा यामध्ये वर्तवली जात आहे. प्रश्न 8वा, ISSF विश्वचषक म्युनिक स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, ईशा सिंग. ईशा सिंग हिने जर्मनीतील ISSF वर्ल्ड कप म्युनिक 2026मध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. ईशाने 43 गुणांसह विश्वविक्रम यामध्ये प्रस्थापित केला. तिने दक्षिण कोरियाच्या किम येजी हिचा 42 गुणांचा पूर्वीचा विश्वविक्रम यामध्ये मोडला आहे. हा विक्रम 2024मधील बाकू विश्वचषक स्पर्धेत नोंदवण्यात आला होता आणि ईशाचे वय आता 21 वर्षे इतके आहे. यामध्ये प्रमुख स्पर्धक बघा, तर यांग जिन जी पॅरिस ऑलिम्पिक विजेती आहे, तर हिने स्पर्धेत 5व्या स्थानावर विजय मिळवला. ड्योरेन वेनेनकॅम्प हिने 38 गुणांसह रौप्य पदक जिंकले आणि ईशाने यामध्ये 5 गुणांच्या फरकाने विजय मिळवला. प्रश्न 9वा आहे, डॅग हॅमरशील्ड मेडल मरणोत्तर जाहीर झालेले भारतीय शांतीसैनिक कोण आहेत? तर हे मेडल 2 भारतीय सैनिकांना मरणोत्तर प्रदान करण्यात आलेले आहेत आणि ते भारतीय सैनिक आहेत सुजित कुमार प्रधान आणि हरभजन सिंग. म्हणजे प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A आणि पर्याय क्रमांक B. युनायटेड नेशन्सकडून 2 भारतीय शांती सैनिकांना मरणोत्तर डॅग हॅमरशील्ड मेडल प्रदान करण्यात येणार आहे. लॅन्स हवालदार हरभजन सिंग आणि नायब सुभेदार सुजित कुमार प्रधान यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला. हरभजन सिंग यांनी मॉन्युस्कोमध्ये सेवा दिली, तर सुजित कुमार प्रधान यांनी युनिमिस अंतर्गत दक्षिण सुदानमध्ये काम केले. डॅग हॅमरशील्ड मेडलबद्दल जाणून घेऊया. हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला जातो. माजी UN सरचिटणीस डॅग हॅमरशील्ड यांच्या नावावरून या पदकाला नाव देण्यात आले आहे. शांतता मोहिमेदरम्यान प्राण गमावणाऱ्या सैनिक, पोलीस आणि नागरी कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जातो. प्रश्न 10वा आहे, मिशन क्वीन पायनॅपल ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, त्रिपुरा. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्रिपुरामध्ये रुपये 236 कोटींचे मिशन क्वीन पायनॅपल सुरू केले आहे. या मोहिमेचा उद्देश GI टॅग प्राप्त क्वीन पायनॅपलला जागतिक प्रीमियम ब्रँड बनवणे असा आहे. हा प्रकल्प प्रक्रिया उद्योग, निर्यात, कोल्ड चेन पायाभूत सुविधा आणि शेतकरी मूल्यवर्धन यावर आधारित आहे. या मोहिमेची अंमलबजावणी फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 ते फायनान्शियल इयर 2028च्या क्वार्टर 4 दरम्यान करण्यात येणार आहे. क्वीन पायनॅपलची वैशिष्ट्ये जाणून घ्या. त्रिपुरामधील क्वीन पायनॅपल पुढील गुणांसाठी प्रसिद्ध आहे. विशिष्ट सुगंध, कमी फायबर, नैसर्गिक गोडवा, रसाळ गर, डोंगराळ भागातील रसायनमुक्त लागवड. या वैशिष्ट्यांमुळे या फळाला जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजेच GI टॅग प्राप्त झाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.